हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? छानच असणार. नवीन दिवस, नवीन सुरुवात. आज जरा उठायला थोडा उशीरच झाला, पण तरी पण दिवसाची सुरुवात ही पॉझिटिव्हच असली पाहिजे. आज अहोंना कामाला सुट्टी असल्यामुळे डब्बा बनवणे, पण तरीसुद्धा बाकीची घरातली कामंही असतातच. तर मी इथे पीठ संपलं होतं आणि कालच मी पीठ आणलेलं होतं, तर पिठाचा डब्बा काल घासून ठेवला होता आणि मग पीठ या बरणीमध्ये मी असंच ओतून ठेवत नाही, तर पिशवी सकटच ते पीठ ठेवते. त्यांनी काय होतं, पिठाचा डब्बा जास्ती खराब होत नाही आणि शिवाय ही पिशवी नंतर कुठल्या तरी कामासाठी वापरता येते. जसंच आपल्याला जर फेण्या करायच्या असतील, कुरडया करायच्या असतील, तर ही पिशवी आहे ना, त्याच्यावर त्या फेण्या कुरड्या, आता इथे उन्हाळा चालू झाला आहे तर मी तशा प्रकारे ती पिशवी वापरते. सो आता इथे घरातली बारीक सारीक कामं, जसं भांडी घासलेली आहेत ती आपल्याला जागेवर उचलून ठेवायला लागतात, तर ते करते आहे. नंतर चहा ठेवते. ॲक्च्युली मी चहा पित नाही, तर मी इथे इस्कॉनची कॉफी मिळते, चिकोरी म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये कॅफेन नसतं, तर ती मी इथे पित आहे. कारण चहा मी सोडला आहे आणि चहा, कॉफी ह्यातलं काहीच मी घेत नाही आहे. 1 वर्ष झालं साधारण मी चहा पित नाही आहे. सो आधी पण मी चहा जास्ती असा फार आवडीने पित नव्हते, पण आता पूर्णपणे चहा सोडला आहे. तर मी आता इथे ही चिकोरी कॉफी आहे, तर ती बनवते आहे. त्याच्यात फुलाचा एक्स्ट्रॅक्ट असतो, तर चहा पावडर न वापरता ही कॉफी वापरायची आहे. सो नॉर्मलच कॉफी जशी बनवतो तशीच ही बनवायची आहे. साखर घालायची, दूध, पाणी असं मिक्स करायचं. नंतर त्याच्यामध्ये ही चिकोरी कॉफी आहे ती अर्धा चमचा किंवा कमीच घालायची, कारण खूप स्ट्रॉंग फ्लेवर देते. तर ही मी इथे बनवली आहे आणि मग ती मी पिणार आहे. सकाळी उठलं, अंघोळ वगैरे झाली की मग ही कॉफी पिते. त्याच्याबरोबर एखाद दुसरं बिस्किट, मी बिस्किटही जास्त खात नाही. तर चहाबरोबर पोहे जसे खातात तसे मी ह्या कॉफीबरोबर पोहे खाते. नंतर सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी जसा वेळ असेल तसा कोथिंबीर निवडणं, पुदिना निवडणं, अशी बारीक सारीक कामं जसा वेळ आहे त्याप्रमाणे मी मॅनेज करते आणि करून ठेवते. कारण आयत्या वेळेला कोथिंबीर निवडून मग भाजी करा, जेवण करा, त्याच्यापेक्षा आपल्याकडे फावला वेळ असतो ना, त्या वेळात कामं करायची. तर मी कोथिंबीर निवडताना त्याची देठं आहेत ना, तीसुद्धा वेगळी काढते, म्हणजे ते वाटप करताना ती देठं वापरता येतात. शिवाय सूप केलं आपण, टोमॅटो सूप केलं, तर त्याच्यामध्ये ही कोथिंबीरीची देठं घातली ना की सूप छान होतं. तर असा हा दिनक्रम असतो माझा. कधी कधी काय होतं, बाहेर जायचं असतं, मग वेळ नसतो, मग त्याच्या वेळेला पटकन स्वयंपाक करायचा असतो. मग ही जी पूर्वतयारी असते ना, ही जर केलेली असेल ना, तर मग आपल्याला जास्ती त्रास होत नाही. इथे 2 कोथिंबीरीचे गड्डे होते, ते मी व्यवस्थित निवडून घेतले आहेत. थोडीशी कोथिंबीर जून होती, मग मी ती बाजूला काढली आहे. आता मी इथे भोपळ्याचं पौष्टिक असं भरीत करणार आहे. हे भरीत आहे ना, माझ्या आईची रेसिपी आहे, आईने मला शिकवलं आहे. आई फक्त ना भोपळा व्यवस्थित शिजवून घेते. माझा थोडासा भोपळा शिजला नव्हता, म्हणजे अर्धवट शिजला होता, तर मी इथे भोपळा किसून घेतला आहे. जर भोपळा व्यवस्थित शिजला ना, तर तो असा चुरून घ्यायचा, कुस्करून घ्यायचा, तरी पण भोपळ्याचं भरीत छान लागतं. भोपळा किसायचा, त्याच्यामध्ये दही घालायचं, कोथिंबीर घालायची, नंतर त्याच्यावर मस्तपैकी तुपाची जिऱ्याची फोडणी द्यायची. असं साधं सरळ जेवण ना खूप छान लागतं. शिवाय ते पचायलाही हलकं असतं, पौष्टिक असतं. तर आमच्याकडे तर आम्ही असंच जेवण बनवतो आणि सगळ्या गोष्टी पोटातही जातात. म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म तर आहेच, पण वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे वेगवेगळ्या भाज्या, फळभाज्या, कडधान्य, असा पूर्ण आहार आपल्याला घ्यायचा असतो. तर बीटरूट, काकडी, गाजर, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतोच. त्याचबरोबर वेगवेगळ्या फळभाज्या खाणंही तेवढंच आवश्यक असतं आणि मी जेवणात नेहमी फळभाज्या ह्या करतेच. म्हणजे बॅलन्स जे भोजन आहे तसं मी करत असते. तर आता इथे मस्त फोडणी देऊन घ्यायची आहे. हिंग टाकायचा फोडणीत, मिरची टाकायची, जिरं टाकायचं, जिरं जरा जास्ती टाकायचं, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो. कोथिंबीर टाकायची फोडणीत आणि मग ही फोडणी आहे ना ती भरतामध्ये टाकायची, म्हणजे दही कालवल्यानंतर वरून फोडणी द्यायची आणि मग हे भरीत तयार होतं. असं झटपट असं भरीत तुम्ही नक्की करून बघा. शिवाय उन्हाळाही सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यात भोपळा खाल्लेला चांगला असतो. तर तुम्ही हे भरीत ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जास्ती तेल, मसाला वगैरे असं माझ्या जेवणात नसतं.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन दाबून ऑलवर पण क्लिक करा. तर इथे थोडीशी भांडी झालेली आहेत, तीही मी घासून घेते. दिवसभर 4-5 वेळा तरी भांडी भरपूर भरमसाठ पडतातच. एक गृहिणी आहे, तिला माहिती आहे जेवण केलं, सगळे प्रकार केले, जसं भाजी, भात, डाळ, चपाती, कोशिंबीर असं जर जेवण असेल रोजच्या रोज, तर त्याच्याबरोबर भांडीही तितकीच होतात आणि ती घासण्याशिवाय पर्यायच नसतो. असो, हे जे काम करायला एनर्जी लागते आणि ती एनर्जी असते ना, ती मला कुठून मिळते? तर मी मेडिटेशन करते, जप करते आणि आधीचं माझं लाईफ आणि आत्ताचं लाईफ याच्यामध्ये खूप तफावत आहे. मी आधी काहीच करायचे नाही, समजा टीपी करत बसायची, जसं टी व्ही बघणं, सारखं मोबाईल बघणं, तर त्याच्यामुळे एनर्जी डाऊन व्हायची. पण आता असं होत नाही. 2 टाईम मेडिटेशन करायचं, मध्ये मध्ये टाईम असेल तेव्हा जप करायचा, ह्याच्यामुळे एनर्जी वाढते. असो, आता मी इथे भात करते फोडणीचा. तर कांदा, लसूण, थोडंसंच तेल टाकायचं, नंतर टोमॅटो असं परतून घ्यायचं, तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि जो भात आहे तो टाकायचा. हा भातही खूप छान लागतो. तुम्ही जर कांदा खात नसाल, लसूण खात नसाल, तर तुम्ही फक्त हिंगावर जिरा, मोहरी, हळद अशी करून फोडणी दिली तरीसुद्धा हा भात छान होतो. आणि जर तुम्हाला अजून कांदा नको आहे, लसूण नको आहे, तर नुसतं टोमॅटो टाकूनसुद्धा हा भात छान होतो. आता बाकीची कामं करेपर्यंत मंद गॅसवर खाली तवा ठेवलेला आहे आणि हा भात होईपर्यंत अजून इतर काही कामं असतील तर तीही होऊन जातात. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.